नमस्कार. तर आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे मस्त अशी झणझणीत मिसळपावची रेसिपी. तर अगदी अप्रतिम अशी ही मिसळ लागते आणि अगदी सोप्या पद्धतीने मिसळ कशी बनवायची ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मटकी जी आहे ती मी एक दिवसभर भिजत ठेवली होती एका भांड्यामध्ये आणि त्यानंतर त्यातलं पाणी हे ड्रेन करून 2 दिवस मी कपड्यात बांधून ठेवली. तेव्हा इतके मस्त असे मोड मटकीला आलेले आहेत. तर आता ही जी मटकी आहे ती आपल्याला बॉईल करून घ्यायची आहे. तर एका कढईमध्ये मी 2 ते 2.5 ग्लास पाणी घातलं आहे आणि 1 चमचा हळद घातली आहे आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला मटकी ही बॉईल करून घ्यायची आहे 5 मिनिटासाठी. तर मटकी जी आहे ती आपल्याला अगदी पूर्णपणे शिजवायची नाही आहे. तर 80% आपल्याला मटकी ही शिजवायची आहे, म्हणजे थोडी कसरही शिजायची राहिली पाहिजे. तर बघा मटकी आपली अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे, म्हणजे थोडी कसर ही मटकीमध्ये शिजायची बाकी आहे. आता मटकी आपण एका चाळणीच्या मदतीने यातलं जे पाणी आहे ते आपण ड्रेन करून घेऊया. आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला फेकायचं नाही आहे, तर आपण रस्सा बनवणार तेव्हा या पाण्याचा वापर करणार आहोत. तर चला इथे बघा मी 1 कांदा म्हणजे 2 ते 3 कांदे आहेत जे मी लांबसर असे कापून घेतलेत आणि काही खडे मसाले इथे मी घेतलेले आहेत. तर तेजपत्ता, दालचिनी, 1 हिरवी इलायची, 2 लवंग, 2 काळी मिरी, 5-6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच म्हणजे 1 इंच अद्रकीचा तुकडा आहे आणि 4 लाल मिरची मी इथे घेतलेली आहे. आणि खोबरं मी छान असं किसून घेतलं आहे आणि अर्ध टमाटर घेतलेलं आहे. तर आता कढईमध्ये थोडंसं तेल घालून हा जो कांदा आहे तो आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. आता मिसळ बनवताना आपण कांदा एकतर अशा पद्धतीने परतून घेऊ शकतो तेलामध्ये, म्हणजे चांगला काळसर होईपर्यंत कांदा आपल्याला परतायचा आहे, किंवा गॅसवरती आपण कांदा हा भाजून सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे कांदा आणि खोबरं गॅसवरती भाजून घेतलं तरीही चालतं, पण मी आज कांदा परतून मिसळ बनवती आहे, तर मला ही पद्धत सोपी वाटते. तर तुम्ही बघू शकता कांदा हा अगदी छान असा परतलेला आहे. तर आता याच्यात आपण जो लसूण घेतलेला आहे तो घालून घेऊया आणि अद्रक सुद्धा घालून घेऊ. आणि कांद्यासोबत लसूण आणि अद्रक सुद्धा चांगली अशी परतून घ्यायची आहे. आता हे जे खडे मसाले आहेत ते पण आपण यामध्ये थोडे परतून घेऊया. आता ही जी लाल मिरची आहे ही जास्ती तिखट नाही आहे, म्हणजे ही बेडगी मिरची आहे, तर याने रंग हा खूप छान येतो, पण जास्ती स्पायसी नसते. त्यामुळे मी इथे 4 लाल मिरची घेतलेली आहे. जर तिखटवाली तुम्ही जर वापरणार असाल तर कमी प्रमाणात वापरली तरी चालेल. आता थोडं अजून तेल घालून सर्व गोष्टींना अगदी व्यवस्थित असं परतून घेऊ. आता खोबरं जे आहे ते मी किसून ठेवलं होतं, तर खोबरं सुद्धा यामध्ये चांगलं लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. खोबऱ्याचे तुकडे करून सुद्धा आपण घेऊ शकतो, पण तुकडे जर केले तर ते मिक्सरमध्ये ग्राइंड करायला थोडं वेळ जास्ती जातो, तर त्यामुळे मी इथे खोबरं हे किसून घेतलं. आणि टमाटर जे आहे ते अगदी थोडंसंच घेतलेलं आहे, म्हणजे 1 टमाटरही नाही तर अर्धच टमाटर मी इथे वापरलेलं आहे. तर आपला मसाला व्यवस्थित असा परतलेला आहे. आता याला आपण थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर याची चांगली पेस्ट करून घेऊ. तर बघा आपलं वाटण हे थंड झालेलं आहे, तर आता याची छान अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. तर बघा अगदी स्मूथ अशी पेस्ट आपल्याला ही करून घ्यायची आहे. तर या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर आपलं वाटण हे अगदी रेडी आहे. याला एका बाउलमध्ये मी काढून घेतलंय आणि मिक्सरचं जारसुद्धा स्वच्छ असं धुवून घेतलंय, म्हणजे बिलकुलही आपलं वाटण वेस्ट जायला नको. यातलं जे पाणी आहे ते नंतर आपण रस्सा बनवताना यूज करूया. तर इथे मी स्टीलची कढई घेतलेली आहे. तर स्टीलच्या कढईला वापरताना मसाला हा कढईला चिटकू नये यासाठी कढई ही चांगली गरम झाल्यानंतरच यूज करायची आहे. आणि इथे जे तेल मी घेते तर तेल ही मी चांगल्या प्रमाणात घेते, कारण रस्स्यावरती तरी आल्याशिवाय मिसळची मजा येत नाही. तर बघा इथे जवळपास मी
4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे आणि थोडं जिरं घातलंय. जिरं थोडंसं तडकलं की त्याच्यामध्ये आपण हे जे वाटण आहे ते सोडून घेऊया. तर आता हे जे वाटण आहे ते आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी जोपर्यंत मसाल्यावरती छान असं तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मसाला हा परतून घ्यायचा आहे. कारण त्याशिवाय मिसळच्या रस्स्यावरती तरीही येणार नाही. तर त्यामुळे अगदी सावकाश आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी मी हे परतून घेते आहे. तर बघा 5 मिनिटं झालीत आणि साईडने छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे. तर परत 5 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून याला व्यवस्थित असं परतून घेऊ. तर यामध्ये काही सुके मसाले आता आपण घालून घेऊ. तर इथे 1 चमचा धनी पावडर, 2 चमचे रेड चिली पावडर आणि 3 चमचे मी गरम मसाला इथे घेतलेला आहे. कुठल्याही ब्रँडचा तुम्ही घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडे मिसळ मसाला असेल तर तोही तुम्ही यामध्ये वापरू शकता. पण माझ्याकडे मिसळ मसाला नव्हता तर मी आज गरम मसाला यात यूज करते आहे. हे सुके मसालेसुद्धा व्यवस्थित असे परतून घ्यायचे आणि छान असे परतल्यानंतर याच्यामध्ये थोडं पाणी घालून झाकण ठेवून आपण याला 5 मिनिटांसाठी परत परतून घेऊया. मसाला अगदी मस्त असा परतलेला आहे आणि साईडने छान तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि अगदी रवेदार असा झालेला आहे. असा रवेदार मसाला झाला की समजायचं की मसाला आपला परफेक्ट परतलेला आहे. आता हे जे पाणी आपण काढून ठेवलेलं होतं ते पाणी आपण यामध्ये यूज करूया. तर कन्सिस्टन्सी तुम्हाला जेवढी पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार ॲडजस्ट करू शकता. पण मिसळचा जो रस्सा आहे तो थोडा पातळच असतो. तर त्यामुळे यात अजून थोडं मी पाणी घालून घेते. तर बघा किती मस्त असा कलर आपल्या रस्स्यावरती आलेला आहे. आता याला छान अशी उकळी येऊ देऊ. आता थोडंसं मीठ बरोबर आहे की नाही ते एकदा टेस्ट करून घेते. म्हणजे मीठ यामध्ये मी घातलेलंच नाही आहे. तर मटकी शिजवताना आपण मीठ भरपूर प्रमाणात घातलं होतं त्यामुळे नंतर मीठ घालण्याची अजिबात गरज पडलेली नाही आहे. तर हे लक्षात ठेवायचं. तर छान अशी उकळी आपल्या रस्स्याला आलेली आहे. तर यामध्ये आता बॉईल केलेली मटकी आपण सोडून घेऊया आणि परत 10 मिनिटांसाठी उकळी येऊ देऊ. वरतून भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊ आणि परत 10 मिनिटांसाठी व्यवस्थित अशी उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे. तर बघा आपली झणझणीत अशी मिसळ रेडी आहे आणि मिसळवरती तरीसुद्धा किती छान आलेली आहे. आता यामध्ये ना आपण भजेसुद्धा म्हणजे बऱ्याच ठिकाणी मिसळमध्ये भजेसुद्धा टाकले जातात. जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही भजीसुद्धा करून यामध्ये घालू शकता. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारचे बेल आयकन देखील नक्की प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर नक्की करा आणि जर माझ्यासाठी काही सजेशन असतील तर ते सुद्धा प्लीज कॉमेंट करून कळवा. तर वरतून छान असे कोथिंबीर घालून गार्निश करून घेऊया आणि चला आता प्लेटिंग करून घेऊ. एकदा या पद्धतीने मिसळ नक्की बनवून बघा. तर कशी वाटली आजची रेसिपी हे नक्की मला कमेंट करून कळवा. एन्जॉय. थँक यू फॉर वॉचिंग.